मी कधीच पक्षापेक्षा बाकी इकडे लक्ष देत नाही आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की कोणी पण जातीचं राजकारण करू नका आणि घराघरात भांडण लावायचं काम करू नका आणि सर्वांनी कमळाचीच बटन 2 तारखेला दाबा आणि ईश्वर सलामी यांना विजयी करा। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। वरुड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शेवटच्या 2 दिवसात राजकीय वातावरण तापलंय। आपल्यासोबत प्रभाग 1 चे उमेदवार डॉक्टर निलेशजी बेलसरे आहेत। काय सांगणार सर, आज झणझणीत प्रचार दौरा सुरू आहे, काय प्रतिक्रिया आहे? मी झणझणीत प्रचार आणि काम गेल्या 15 वर्षापासून वरुड शहरामध्ये करत आहे, त्यामुळे काम करणं ही माझी वृत्ती आहे। कारण माझा पेशा डॉक्टरचा आहे, 24 तास मी काम करत राहतो आणि जेव्हा मी काम करतो तेव्हा पण कधी जात पात धर्माचा विचारच करत नाही, कारण हे आमच्या विचारामध्ये बसत नाही। त्यामुळे प्रचार चालू आहे आणि आमचा विजय नक्की होणार आहे। सर, एकीकडे बेलसरे परिवाराची सून विरोधी पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। तुमच्यासाठी पक्ष की परिवार? निवडणुकीसाठी पक्षच महत्त्वाचा असतो आणि मी भाजपमध्ये जवळपास 15 वर्षापासून 14 पासून जेव्हापासून तळस साहेबाला मत दिलं तेव्हापासून मी भाजपमध्ये कंटिन्यू काम करत आहे आणि मागल्या 2-3 निवडणुका मी सतत भाजपमध्ये काम करत आहे। भाजप पक्षाने मला अधिकृत उमेदवारीसुद्धा दिलेली आहे। मी नगराध्यक्ष पदासाठी पण पूर्ण नाही केलं होतं, पण रोस्टरमुळे मला नगरसेवकाची उमेदवारी दिलेली आहे आणि मी कधीच पक्षापेक्षा बाकी इकडे लक्ष देत नाही आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की कोणी पण जातीचं राजकारण करू नका आणि घराघरात भांडण लावायचं काम करू नका आणि सर्वांनी कमळाचीच बटन 2 तारखेला दाबा आणि ईश्वर सलामी यांना विजयी करा। आपल्यासोबत विद्यमान आमदार चंदूभाऊ यावलकर आहेत। काय सांगणार, वरुडचा सकाळपासून दौरा करत आहेत, जनतेचा काय प्रतिसाद मिळतो? सकाळपासून मी वरुड शहरामध्ये फिरत आहे। अतिशय मोठा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तसेच सर्व नगरसेवकांना जनतेचा दिसतो आहे आणि मला विश्वास आहे की 2 तारखेला जे होणारं मतदान हे अतिशय मोठ्या मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक विजयी होतील। समस्त जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करेल। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वरभाऊ सलाम आहेत। वरुड शहराचा दौरा करत असताना नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही सकाळीच प्रभाग 3 मध्ये होतो। 3 मध्ये फिरतेवेळी भरपूर लोकांनी आम्हाला कमळालाच आम्ही मत देऊ आणि 13ही प्रभागातले उमेदवार आम्ही निवडून आणू असे आम्हाला आश्वासन दिले। निवडणुकीत जिंकणार असा विश्वास वाटतो का? नक्की निवडणुकीत आम्ही नक्की जिंकू आणि 13ही प्रभागातले उमेदवारही जिंकल, 100% जिंकू। डॉक्टर निलेश बेलसरे यांची प्रतिक्रिया आहे की पक्ष माझ्यासाठी सर्वात आधी आहे, पक्षासाठी मी काम करतोय आणि कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही गैरसमजात किंवा कुठल्याही खोट्या अफवेला बळी न पडता भाजपला मतदान करा, अशी प्रतिक्रिया डॉक्टर निलेशजी बेलसरे यांनी दिलेली आहे। महिला म्हणून आपल्याला भाजपने उमेदवारी दिलेली आहे, कसा प्रतिसाद मिळतोय महिलांतर्फे? छान वाटत आहे। सगळ्यांना हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 3 कमळाचे बटन दाबा आणि आम्हाला विजय करा, कारण की चंदूभाऊ सोबत आहे आणि नगराध्यक्ष जरुरी आहे, म्हणून 3 कमळातला। लाडक्या बहिणी खरंच भाजपला यावेळेस मतदान करतील का? बिलकुल बिलकुल।